श्री स्वामी समर्थ. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या नवार्णव मंत्राचा गूढ अर्थ काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा शक्तिशाली मंत्र कसा सर्व मंत्रांमध्ये श्रेष्ठ आहे ते आपण पाहू. माता भगवती जगतजननी आहे. दुर्गा आहे. मातेच्या साधनेत नवार्णव मंत्राला महामंत्राचे स्थान आहे. नवार्णव म्हणजेच 9 अक्षरांचा मंत्र. या मंत्रामध्ये नवग्रहांना नियंत्रित करण्याची शक्ती आहे. हा महामंत्र इतर साऱ्या मंत्रांपेक्षा व स्तोत्रांपेक्षा श्रेष्ठ आहे. भगवती दुर्गेचे प्रामुख्याने 3 रूपे आहेत: महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती. या तिन्ही रूपांची साधना करण्यासाठीचा हा अतिप्रभावी असा बीजमंत्र आहे. त्याचबरोबर मातेच्या 9 रूपांचा एक संयुक्त मंत्र आहे ज्याने नवग्रहांना शांत केले जाते. ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. 9 अक्षरांच्या या अतिअद्भुत नवार्णव मंत्रामध्ये दुर्गादेवीच्या 9 शक्ती सामावलेल्या आहेत ज्यांचा संबंध नवग्रहाशी आहे. ऐं म्हणजेच हा महासरस्वतीचा बीजमंत्र आहे. ह्रीं हा महालक्ष्मीचा बीजमंत्र आहे. क्लीं हा महाकालीचा बीजमंत्र आहे. याचबरोबर खाली दिलेल्या नवदुर्गेच्या मंत्राप्रमाणे प्रथम शैलपुत्रीचं, द्वितीयं ब्रह्मचारिणी, तृतीयं चंद्रघंटेति कुष्मांडेति, चतुर्थकं पंचम स्कंदमातेति, षष्ठं कात्यायनीतीच, सप्तम कालरात्रीति, महागौरी चाष्टमम, नवम सिद्धिदात्रीच, नवदुर्गा प्रकीर्तिता, उक्तनेतानि नमानि ब्रह्मणैव महात्मना. ऐं म्हणजेच प्रथम शैलपुत्री म्हणजेच सूर्य. ह्रीं द्वितीय ब्रह्मचारिणी म्हणजेच चंद्र. क्लीं तृतीय चंद्रघंटा म्हणजेच मंगळ. चा चतुर्थ कुष्मांडा म्हणजेच बुध. मूम पंचम स्कंदमाता म्हणजेच बृहस्पती. डा म्हणजे षष्ठम कात्यायनी म्हणजेच शुक्र. ऐ म्हणजे सप्तम कालरात्री म्हणजेच शनी. वी म्हणजे अष्टम महागौरी म्हणजेच राहू. चै नवम सिद्धिदात्री म्हणजेच केतू. तर नवार्णव मंत्राची प्रथम बीज ऐं पासून दुर्गादेवीच्या पहिल्या शक्ती म्हणजेच माता शैलपुत्रीची उपासना केली जाते ज्यामध्ये सूर्यग्रहाला नियंत्रित करण्याची शक्ती सामावलेली आहे. नवार्णव मंत्राचे द्वितीय बीज ह्रीं यापासून दुर्गादेवीच्या द्वितीय शक्ती माता ब्रह्मचारिणीची उपासना केली जाते ज्यात चंद्र ग्रहाला नियंत्रित करण्याची शक्ती सामावलेली आहे. नवार्णव मंत्राचे तृतीय बीज क्लीं पासून दुर्गादेवीच्या तृतीय शक्ती माता चंद्रघंटाची उपासना केली जाते ज्यामध्ये मंगळ ग्रहाला नियंत्रित करण्याची शक्ती सामावलेली आहे. नवार्णव मंत्राचे चतुर्थ बीज चा पासून दुर्गादेवीच्या चतुर्थ शक्ती माता कुष्मांडाची उपासना केली जाते ज्यामध्ये बुध ग्रहाला नियंत्रित करण्याची शक्ती सामावलेली आहे. नवार्णव मंत्राचे पंचम बीज मूम पासून दुर्गादेवीच्या पंचम शक्ती माता स्कंदमाताची उपासना केली जाते
ज्यामध्ये बृहस्पती ग्रहाला नियंत्रित करण्याची शक्ती सामावलेली आहे. नवार्णव मंत्राचे षष्टम बीज म्हणजेच डा पासून दुर्गा देवीच्या षष्ट शक्ती माता कात्यायनीची उपासना केली जाते, ज्यामुळे शुक्र ग्रहाला नियंत्रित करण्याची शक्ती सामावलेली आहे. नवार्णव मंत्राचे सप्तम बीज ऐ यापासून दुर्गा देवीच्या सप्तम शक्ती माता कालरात्रीची उपासना केली जाते, ज्यात शनी ग्रहाला नियंत्रित करण्याची शक्ती सामावलेली आहे. नवार्णव मंत्राचे अष्टम बीज वी पासून दुर्गा देवीच्या अष्टम शक्ती माता महागौरीची उपासना केली जाते, ज्यात राहू ग्रहाला नियंत्रित करण्याची शक्ती सामावलेली आहे. नवार्णव मंत्राचे नवम बीज चै पासून दुर्गा देवीच्या नवम शक्ती माता सिद्धिदात्रीची उपासना केली जाते, ज्यात केतू ग्रहाला नियंत्रित करण्याची शक्ती सामावलेली आहे. या त्रिशक्ती जगदंबा सर्वार्थ सिद्धी मंत्रात एक अशी अलौकिक ऊर्जा समाहित आहे, ज्याची तुलना अन्य कोणत्याही मंत्राशी करू शकत नाही. या मंत्रात हजारो गायत्री मंत्राची ऊर्जा समाहित आहे. हा मंत्र मारण, मोहन, वशीकरण, स्तंभन तथा उच्चाटन आदी क्षेत्रात पूर्ण प्रभावक आणि साऱ्या कालकूट चक्रांचा नाशक आहे. मारण क्रोध, मद, लोभ आदींचा नाश करणे, यामुळे आपल्या शत्रूचा पराजय करू शकतो. या मंत्राच्या जपाने शत्रू पक्षाची शक्ती क्षीण केली जाते. मोहन आपल्या इष्टमाता भगवतीला प्रसन्न करणे. वशीकरण या मंत्राने आपल्या मनाला पूर्णपणे वश केले जाते, आपल्या मनावर अधिकार प्राप्त केला जातो. स्तंभन या मंत्राच्या माध्यमाने आपल्या इंद्रियांच्या विषय विकारांना थांबवले जाऊ शकते. उच्चाटन या मंत्राद्वारे मोह, ममता, लिप्तता आदी त्याग करून साधक मोक्षप्राप्तीसाठी प्रयासरत राहतो आणि स्वतःला भौतिक जगतापासून दूर करून आध्यात्मिक जगताशी नाते जोडले जाते. या महामंत्राच्या जपात उपयुक्त भाव साधकांच्या प्रथम चरणाची पात्रता प्राप्त करण्यापर्यंत राहिली पाहिजे, ज्याच्या पुढे भाव क्षेत्रात अन्य लाभ घेण्यासाठी या महामंत्राचा लाभ पूर्ण पात्रताप्राप्त सद्गुरूच्या मार्गदर्शनानेच प्राप्त केला जाऊ शकतो. या त्रिशक्ती जगदंबा सर्वार्थ सिद्धी मंत्राचा प्रभाव साधकांसाठी पारसमणीसारखा कार्य करतो. साधक जेवढा या मंत्राच्या ऊर्जेने एकाकार होत जातो, तेवढा प्रकृती सत्तेशी एकाकार होत जातो. या मंत्राचा उपयोग करून साधक आपल्या आध्यात्मिक जीवनात पूर्णता प्राप्त करू शकतो. श्री स्वामी समर्थ.